तिला वाटतं ना चांगलं, हा छान आहे माझं, घे चांगलं वाटतं. लवकर उघडायचं, लवकर या. तर मित्रांनो, अंतर आहे पण प्रेम खूप आहे. गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गौरव भोसले आणि वेलकम टू अनदर ब्लॉग नंबर 6. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग नंबर 6 आहे आणि मला बिग बॉसचा डायलॉग आठवला. हा सीझन 6 आहे आणि इथे ट्विस्ट फिक्स आहे. आज खूप स्पेशल गोष्ट मला भेटली आहे. आज नाही, ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी भेटली, पण आज मी ती तुम्हाला दाखवणार आहे. 2 दिवसापूर्वी मी असंच आमचं पोटमाळा आहे तिथे आवरत होतो. थोडं राजला काहीतरी सामान हवं होतं, त्यामुळे आम्ही आवरत होतो आणि आवरत असताना मला एक बॉक्स भेटला, एक संदूक भेटला आणि तुम्ही पाहिला की काय आहे त्याच्यात. आणि खूप म्हणजे माझ्या एकदम जवळची गोष्ट त्यामध्ये मला भेटली, जी की मी विसरलो होतो कुठं ठेवलं आहे, काय भेटत नव्हतं इतके दिवस. सो फायनली मला ती गोष्ट भेटली आणि आज तुम्हाला मी ते दाखवणार आहे की त्या बॉक्समध्ये मला काय भेटलं आणि किती जवळचं आहे ते माझ्यासाठी. सो ते नक्की तुम्ही बघा, आता पुढे आम्ही दाखवणार आहे. पण पहिलं तर रुटीन जे आहे ते आहे. आता मी आवरणार आहे, वर्कआउट करणार, मग क्लिनिकला जाणार. क्लिनिकवरून दुपारी घरी जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की मला काय भेटलं आहे आणि ते किती जवळचं आहे माझ्यासाठी, किती म्हणजे एकदम खूप आठवणी पण आहेत. ठीक आहे, सो बघूया काय भेटलं आहे मला. सो स्टे ट्यून्ड. सो आता रुटीन चालू करू, चला. मित्रांनो, आजची रील पण पोस्ट झालेली आहे, जी काही आज रील पोस्ट करायची ती झालेली आहे आणि आता आम्ही वर्कआउट करणार आहे. सो लेट्स डू दिस. सो मित्रांनो, आत्ताचं वर्कआउट झालेलं आहे, मस्त वर्कआउट झाला आहे. आज थोडं आम्ही प्राणायाम पण ॲड केलं त्यामध्ये, खूप छान फ्रेश फील होतं आहे. सो आता आम्ही आवरणार आणि क्लिनिकला जायचं आहे. तिथून पुढचं मी दाखवतो काय काय होतं आहे ते. सो स्टे ट्यून. बाय बाय. मित्रांनो, हे काय चाललंय इथं? अभी मजा आएगा ना भिड़ो. आपण परत येऊया. काय करतेस? हा, परत कर ना. आता केलं होतं तसं, खाली केलं होतं ते, डोकं खाली कर की. कर तर कर तर पूर्ण. मगाशी तसं होतं तसं, खाली केलं होतं तसं कर. हा, पूर्ण कर तर. सो आता आवरून रेडी झालेलो आहे आम्ही आणि आता आज मला वाटतं जेवणच करून जाईल आम्ही, कारण उशीर होतो दुपारी फार. स्वतः आम्ही जेवणार आणि मग आता आम्ही क्लिनिकला निघत आहोत. ऐका ना, हा, मला केस कट करायचे बघ. कशाला? करायचे केस कस? नाही करायचे केस कट. आणि एक मिनिट, मला करायचे. कशासाठी? लय वाढलेत. एवढी कोण येत अगं बाई, एवढी केस वाढवलेत. हिला कळतं का? बघा ना, ज्यांना केस असतात त्यांना उलट किती चांगलं वाटतं. हिला कदर नाहीये केसांचं. राहू दे. मला जेव्हा दाढी कापायची तेव्हा कापता, मिशी कापायची तेव्हा अगं. कापता, केस वाढवले की वाढवता, कमी करता, सगळं तुमची चॉईस. पण माझी गोष्ट वेगळी. मी कलाकार माणूस आहे, मला बदलावं लागतं त्या कॅरेक्टरनुसार. मला नाही होत मेंटेन, कापणारे मी. जाऊ दे, हिला समजवण्यात काही अर्थ नाही. एवढी वाढवणारी. नाही कापायची नाही. चला, तर आम्ही आता जेवतो आणि निघतो. चलो, भेटूया. तर बघा, ही माझी आई मला आता अजूनही बाहेर सोडायला येते. बघा, एवढा मोठा झालो तरी पण कुठेही निघलो तरी लगेच सोडायला येते बाहेर. जाऊ का? सो मित्रांनो, आता आम्ही निघतोय क्लिनिकला, भेटूया. तर हा आहे बॅक मार्केट एरिया, भारतीय विद्यापीठ बॅक मार्केट. ते बघू शकता, हलकी छोले भटुरे. इथून आज आमचं भारतीय विद्यापीठ कॉलेज. आता मी क्लिनिकला पोहोचलोय आणि आता शिवानी मला सोडून तिच्या क्लिनिकला जाईल. सो बाय बाय, ये लवकर घ्यायला. हां, तर मित्रांनो, आता ओपीडी टायमिंग संपलेली आहे. आता बरेच पेशंट झाले, काही फार मजेदार पेशंट असतात. त्यातला एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक पेशंट येतं, त्याचं नाव नाही घेत, पण त्या आजी आहेत ना, नेहमी मला म्हणतात, तू ना माझ्या नातूसारखा दिसतो नेहमीच आहे त्यांचं. बरं, त्यांनी कधी माझा चेहरा बघितला नाही आहे, पण तरी पण ते म्हणत असतात की तू माझ्या नातूसारखा दिसतो.
तो मजा असते, असे वेगवेगळे पेशंट येतात. सो आता पेशंट झालेले आहेत आणि आता मी शिवानीची वाट बघतोय, ती मला घ्यायला येणार आहे. सो बघूया. आणि मला वाटतं बघा, शैतान का नाम लियावर शैतान हाजीर. या मॅडम. मग झाले का पेशंट? हो झाले, निघायचं तर जायचंय हां हां. लवकर. सो गाईज आता आम्ही निघतोय. आता काय प्लॅन आहे पुढचा? काम आहे, चला माझं इम्पॉर्टंट काम आहे. इम्पॉर्टंट काम? काय काम आहे असं इम्पॉर्टंट? मला राखी घ्यायची आहे. राखी? हां. बरं ठीक आहे, चला बघूया, जाऊया. तर मित्रांनो, लग्न झाल्यावर असं आयुष्य असतं बघा. बायको पुढं चालली आहे आणि चल म्हणले की चला, उठ म्हणले की उठा, बस म्हणले की बसा. आता हिला राखी घ्यायची का काय बघायचं माहीत नाही. बघूया आता, चला. हां, ही मस्त आहे. वाव, सुंदर आहे, छान आहे. हे छान वाटतंय का? घेऊ का बघा, युनिक वाटते ना थोडीशी. हां, छान वाटतंय मला. अति सिंपल नाही वाटत. नाही नाही, बघा घेऊ. घे. मित्रांनो, आता बघा ती गेली आतमध्ये. तर एक तुम्हाला एक सल्ला देतो. जेव्हा पण कधी तुम्ही खरेदीला जाल ना बायकोसोबत, काही छोटी मोठी गोष्ट, फार डोकं चालवायचं नाही. तिला वाटतं ना चांगलं, हां छान आहे माझं, घे चांगलं वाटेल, असं बोलायचं. हे देखो असे बंडल 20,000. तर आता शिवानीची खरेदी झालेली आहे. तिने आता काही बॉक्स घेतलेत ज्याच्यामध्ये राखी वगैरे आहे, तर त्याबद्दल संध्याकाळी तुम्हाला दाखवतो. आणि आता मी जे तुम्हाला बोललो होतो सकाळचा जो बॉक्स, त्याबद्दल आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर बघूया काय आहे, तुला पण माहीत नाही आहे. चला. आता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि बघा, आल्या यांचं असतंच नेहमी. हा मनेडॉन नेहमी तयारीतच असतो खायच्या. आणि ही जेनी. हे बघतो मॅडम. जेनीची खासियत ही की ती टोमॅटो खाते बरं का, भरपूर खाते नाही. घेऊन चालली तू. ये नको टोमॅटो, तिला हे हवंय. तर आता आज बोललो होतो तुम्हाला मी, जो बॉक्स आहे तो आता इथे आहे वर. आणि आपण बघूया बॉक्समध्ये काय आहे. त्या इथला बलच लागत नाहीये. बल नाही, बल्ब म्हणतात त्याला. आमच्या इथं बल म्हणतात, मी बलच म्हणणार. राहू दे. हां, हे काय काढतंय? इतकं नको असं हे करू. हे काय काढताय? बाय द वे, ह्याला तुम्ही बॉक्स म्हणता, ह्याला पेटी म्हणतात. पेटी. नाही, संदूक बोलतं त्याला. ठीक आहे, पण संदूक किंवा बॉक्स. येऊ का मदतीला? नाही नको. तर बघूया आपण. हळू घ्या, नाही तर पाडायला मिळाल. जोडे. अरे वा वा वा, व्यायाम काय कामाचा. चला उतरा. छान आहे पेटी. काय यात? सो चला आता आपण बघूया बॉक्समध्ये काय आहे. तर मित्रांनो, हा बॉक्स आता आम्ही इथं ठेवला आहे आणि या बॉक्समध्ये काय आहे हे तुम्हाला दाखवायला मी खूप उत्सुक आहे. तर शिवानीला पण विचारूया. हां, मी पण खूप उत्सुक आहे, कारण मी पण नाही पाहिलं काय आहे यात. हां, बघूया. तुला काय वाटतं काय असेल या बॉक्समध्ये? खजाना? काहीतरी तुमच्या आठवणी. फार महत्वाचं आहे, माझ्या जुन्या आठवणी. हा, तुमच्या काहीतरी आठवणी आहेत, एवढं तर कळालंय. हां, पण काय ते बघितलं पाहिजे. बरं बघूया आता. चला तर मी पण तिकडे येतो आणि मग आम्ही बॉक्स खोलून दाखवतो तुम्हाला काय आहे. आणि तुम्हाला तर समजेल आता पुढं काय आहे त्याच्यामध्ये. पण तुम्हाला काय वाटलं हे पण तुम्ही आम्हाला कमेंट करा की काय असेल त्याच्यामध्ये. चला लवकर उघडायचं, लवकर या. तर मित्रांनो, हां, तर फायनली मी जे तुम्हाला सकाळी बोललो होतो ना की मला जो संदूक किंवा बॉक्स जो भेटला आहे त्याच्यामध्ये काय आहे, मला माहिती काय, पण मी ते माझी चुकी विसरलो होतो की कुठे ठेवलं आहे काय. सो मला फायनली भेटलेलं आहे. तर काय वाटतं तुला काय असेल याच्यामध्ये? मला तरी लहानपणीच्या आठवणी वाटतात काहीतरी. एवढं गेस करू शकते मी. काय माहिती, बघूया आता काय आहे. मला पण खूप let's open. एक्साइटमेंट आहे की काय आहे काय नाही. उघड ना. कसलं छान आहे. तर मित्रांनो, हे माझं- वाव. महत्वाच्या आठवणी म्हणजे लहानपणापासूनच आहे ना,
जे मी चित्र काढायचो आणि हे मी नीट ठेवलं नव्हतं ऍक्च्युली, एका बॉक्समध्ये ठेवलं होतं. सो तो बॉक्स मला भेटला आणि या बॉक्समध्ये पूर्ण माझी लहानपणीची चित्र आहेत सगळी, तुम्ही बघू शकता. बापरे. खरंच माझा नवरा खूप टॅलेंटेड आहे राव. हे तर उलट काढलं होतं हे बघा. आणि प्रत्येक चित्राशी निगडीत आठवणी पण आहेत, म्हणजे मी ते कधी काढलं किंवा कुठल्या फिलिंग मध्ये काढलं. कारण माझं असं मत आहे की कुठलाही कलाकार जेव्हा असं काहीतरी निर्माण करतो ना, तेव्हा त्याच्या मनाच्या भावना पण उमटतात त्यांना. तर तसं आहे. स्वामी नाही खरंच खूप हे ऍक्च्युली इन्व्हर्स पेंटिंग आहे. हे जे मोठे पेंटिंग तुम्ही पाहिले हे इन्व्हर्स पेंटिंग काढले होते, म्हणजे इन्व्हर्स म्हणजे उलटे उलटे काढले होते. हो, मी हे तुमचं सगळं ऑनलाईनच पाहिलं होतं, प्रत्यक्षात पहिल्यांदा पाहतीये. खरंच दगडूशेठ. हा कॅनव्हासचा पेपर आहे, त्याच्यावर काढलं होतं. वा, छान आहे. तरी हम्म. मला ना तारे जमीन परची आठवण येते. हे ना लहानपणी आहे ना, मला कधी पण मूड ऑफ झालं ना, मी डायरेक्ट यायचो, पेपर घ्यायचो आणि याचे रंग होतायचो. मस्त वाटायचं तुला, खरंच छान वाटतं. फिलिंग म्हणजे एकदम बेस्ट. प्रॅक्टिस, नोज प्रॅक्टिस. वाव, ओ माय गॉड. खरंच हा. एवढं भारी. आणि हे Artist सगळ्यात भारी डोळे. कारण कुठल्याही चित्रामध्ये जेव्हा स्केच काढलं जातं, डोळ्यांमध्ये जीव असणं फार गरजेचं असतं. तर हा जीव ओतून काढलेले मी स्केचेस आहेत. ए, आम्हाला हे elementary intermediate. इंटरमिजिएटला पण होतं. एलिमेंटरी इंटरव्ह्यू. मी पण केलं, पण एवढे चांगले नाहीत माझे. मला जास्त खेळायलाच. हे बघा, हे पण छान. बजरंगबली की हे जय. मी स्केचेस भरपूर काढले होते, छोटे छोटे. गणपती. हा, हे मला 2 मिनिटांमध्ये एक पेंटिंग करायची होती. एक स्पर्धेत भाग घेतला होता मी. 2 मिनिटात? 2 मिनिटात. सिरियसली? हो, आपलं हे असतं ना कॅनव्हास बोर्ड, त्याच्यावर करायचं होतं, ते बनवलं होतं मी. खूप सुंदर आहे हे. मंदिर आहे, मंदिर आणि बाई झुलते. फ्लावर्स किती सुंदर काढले. हे तर एलिमेंटरी इंटरमिजिएट. वाव. ए, सेम सेम मी काढलंय हे लहानपणी. ते एलिमेंटरी इंटरमिजिएटच ते असंच असतं कोर्स. हे ना सेम कोणतं चित्र काय काढतात बोलतो त्याला? झाला, कोणी होतं. हे पण मी काढलंय. हे रस्त्यावरची भांडणं आहेत. रस्त्यावरची नाही, नळावरची. नळावरची भांडणं. आता कमी झालं, आता सगळेजण घरी राहतात, चाईट राहत नाही. हे स्टील लाईफ आहे, Yes. स्टील लाईफ. सगळं ठेवलंय. वाव. काय तर माहित नाही याला काय बोलतो. भरपूर काढले. सगळ्यात जास्त मी तर लहानपणापासून कोणाची चित्र काढली असतील ना, ते महाराजांची जास्त काढले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे जास्तीत जास्त मी चित्र काढले. एक तरी प्रत्येक बुक मध्ये एक तरी आहेच. आणि बजरंगबली हे तर फिक्सच असायचं. माझ्या हातावर मेहंदी सुद्धा काढलेली महाराजांची, एवढी सुंदर काढलेली ना, जस्ट 1 मिनिट मध्ये काढली होती. गणपती. एवढा भारी नवरा मला भेटलाय. वाव. हे बघा, हे तर मी मनाचं काढलं. म्हणजे गणपती बाप्पा सगळ्यांच्या गोष्टी ऐकतायत आणि आपल्याला आशीर्वाद देतात असं. वा. ते कितवीतलं आहे? काय 3री-4थीतला असेल. एवढा लहानपणीच आहे? हो. हे बघा, इव्हिनिंगचा समय याच्यामध्ये दिसतोय. मग तुम्ही मोस्टली असं पेंटिंग, स्केचिंग, हे जास्त केलंय. हा, खेळ वगैरे बाहेर, नाही, ग्राउंड? फारसं नाही. तुझ्यागत नाही मी कसा. मी जास्त याच गोष्टींमध्ये होतो. किती दोन विरुद्ध टोकं भेटलेत ना. मी घरातच थांबले नाही कधी, नेहमी बाहेर खेळणं, नुसतं खेळणं. मला रंगांचा नाद आणि हिला कसं ग्राउंड, मातीचा खेळायचा. माझे मित्र मला रंगीन माणूस म्हणतात मला. आता त्याचे काय कारण मला माहित नाही, पण हे एक वन ऑफ द रिझन असू शकतं. वाव. विठू माऊली. विठ्ठल किती सुंदर काढलंय. गणपती वाव. पेननी काढलंय ना? हा, ऑफ लेक्चर असतात ना तेव्हा. ऑफ Canvas लेक्चरला पण मी नुसती पळायची स्कूल मधून बाहेर.
गणपती बाप्पा. सो ऍक्च्युली संदूक म्हणलं, बॉक्स म्हणलं की काही जुनं खजाना आहे की काय, किंवा काही जुन्या गोष्टीत की काय, पण हे माझ्या खूप जवळच आहे गोष्टी. म्हणजे माझं लहानपण याच्यातच गेलं, त्यामुळे खूप आठवण येते या गोष्टींची. सगळी प्रॅक्टिस आहे. आणि 6th स्टँडर्डची आहे बुक ही. अंगठ्याचे ठसे, संकल्प चित्र, निसर्ग चित्र, लहानपणीच्या आठवणी एकदा ताज्या झाल्या. हे तर माहितीच असेल, ज्या लोकांनी एलिमेंटरी इंटरमीडिएट केले ना त्यांना नक्कीच माहिती असेल. मेरा भारत महान, निसर्ग चित्र. खूप आहे. खरंच की हो, सगळं ठेवलंय तुम्ही. वा. ठेवलं पण मी विसरलो होतो कुठे ठेवलंय. ठीक आहे, आता मला आणि सापडलं. elementary intermediate. खूप आहे खूप. हा, हे एक कॅनव्हास पेपरवर वॉटर कलर पेंटिंग. बघ, तुम्हाला बोललो ना, महाराजांचं चित्र प्रत्येक बुक मध्ये तुम्हाला सांगतो. बीच किती लहानपणीच्या आठवणी असतात ना, हा, साठवलं की कळतं कशा असतात जय लहानपणीच्या बजरंगबली. आठवणी. ते सापडत नव्हतं. बजरंगबलीमुळेच तुम्हाला जिमचा व्यायामाचा हो, खूप त्याचं पण. आवड आहे ना. हा, हे बघा, हे अंगठ्यांचे ठसे. मागे बजरंगबलीच आहेत. हा, खूप छान सुंदर स्केच आहे. महाराज आपले पिंडी समोर पाया पडतायत आणि मावळे उभा आहेत. खूप छान. हे तर आहे ना, हे पण खूप म्हणजे जेव्हा कोविड काळ आला होता ना, कोविडच्या टायमिंग मध्ये पीपी किट घालून सगळे डॉक्टर काम करत होते कोविड. तर एक मी माझ्या मनातून म्हणजे एक भावना व्यक्त केली याच्यामध्ये की तुम्ही काहीतरी करा या गोष्टीला, कारण की फारच भयानक कंडिशन झाली ती. सो त्या रिलेटेड आहे चित्र. बघा, महाराजांचं महाराजांचं परत आलं. ते पण वेगवेगळे पोजेस. हा ना. म्हणजे नेहमी तेच किंवा तेच नाही. हा, हे महाराज लहानपणी मावळ्यांसोबत चर्चा करताना चर्चा स्केच आहे. करताना मला खूप छान वाटतं. गणपप्पा ओनली. हे हँड पेंटिंग आहे ना. हा, हे कसं करतात पेंटिंग? कसं करतो? म्हणजे बोटाने केलं ना का हा, ब्रश नाही, brush नाही, brush नाही. ओके. बाल हनुमान. हा बघा, ऋतिक रोशन तेव्हा काढलं होतं मी असंच. हो? आणि त्याला किती पॅक्स असतात? 10 आठ, 8. आठ. हा, मी याला 12-14 काढले होते, तेव्हा लहान होतो त्यामुळे जरा जास्तच पॅक्स काढले. तुम्ही बघू शकता. पहिले असं नसायचं ना निसर्ग. घर, स्कूल, मंदिर, त्या डांबावरच्या लाईटी, पाणी. खूप सुंदर आहे निसर्ग चित्र. घर, लाईट्स. मोर. इंटरमिडिएटला ग्रेड काय आहे तुमची? हेच असतं. हे सगळी लहानपणीची चित्र आहेत. तर आता पण सुरू केलं पाहिजे. हा ना. हा टॅलेंट थोडी ना जातो. घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. पण खरंच थँक्यू. मला आहे ना, एकदम मला आठवतं एक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता मी. हा. तर मंगेश तेंडुलकर म्हणून चित्रकार आहेत, ज्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं. म्हणजे मी नंबर आला होता माझा तेव्हा. तर तेव्हा त्यांनी मला वाक्य सांगितलं होतं की कला ही कापराच्या वडीसारखी असते. जर तू तिला धरून ठेवलीस, त्याचा सराव करत राहिला तर ती राहील. जर तू जर सराव नाही करणार तर ती उडून जाईल. कापराची वडी कशी उडून जाते, तसं त्यांनी सांगितलं होतं मला. डोळे कसले सुंदर काढले. महाराजांचा फोटो प्रत्येक वहीमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. गणपती, महाराज आणि बजरंगबली. स्टील लाईफ. शाळेचं. ह्या चित्राची एक आठवण तुम्हाला सांगतो. मी आयुष्यातलं सगळ्यात पहिलं चित्र बोलू शकता तुम्ही तर हे काढलं होतं. वैभव लक्ष्मी माता आहे, सारंगची देवी. त्याचं एक पॅम्पलेट होतं, ते आलं होतं आणि नवीनच मी जस्ट असं काढायला प्रयत्न करत होतो आणि ते मी तेव्हा पहिल्यांदा काढलं होतं. घरच्यांना खूप आवडलं होतं आणि तेव्हापासून ते म्हणतात ना, लहान मुलांना तुम्ही एखाद्या गोष्टीत हे केलं ना, पुढे ढकललं तर माणूस जातो पुढे. तसं झालं माझं. कौतुक झालं ना, मग मला आवड निर्माण व्हायला लागली अजून चित्रकलेमध्ये. इतकंच काय, मी तर लहानपणीच ठरलं होतं, 9वी पर्यंत ठरवलं होतं मी चित्रकारच होणार. मग डॉक्टर कसे झालं? झालं तर काय, नियतीचा खेळ असतो सगळ्यात. तिथेही चित्रकला उपयोगी पडली मला, कारण डायग्रॅम वगैरे हे काढायचे असतात ना,
बॉडी स्ट्रक्चर एनाटॉमी मला खूप चांगलं समजलं त्यामुळे, आणि ते लक्षातही चांगलं राहायचं. हे जरा हॉरर वाटतं. आणि आणखी मी एक एक्झिबिशन पण भरवलं होतं. हो, कोणतं? आमच्याच कॉलेजमध्ये असताना एक शिवजयंती होती, हम्म. तेव्हा असंच कॉलेजमध्ये आम्ही महाराजांचे भरपूर चित्र, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे क्षण, पराक्रमी जे त्यांचे जे पराक्रम आहेत ना, हे छत्रपती संभाजी महाराजांचे आहे. त्यांचे जे पराक्रम आहे ते दाखवण्यासाठी. किती सारे आहेत. हो, हे बघा. ते दोन आहेत. आता बघा, एकदम पराक्रमी त्यांची पोझिशन आहे ही पण महाराजांची. किती सारे काढलेत. हे पण बघू शकता. खरंच नावानुसार आहेत भोसले. नाही, खरंच लहानपणापासून ते वेळच होतं. आणि इव्हन आहे ना, त्याच्यामुळेच मी दाढी मिशा ठेवायला लागलो. हा, जडणघडणच पाहून झाली त्या गोष्टी. एक किती वेळ लागायचं एका चित्राला? अर्धा तास वगैरे लागतो सगळं करायला वगैरे. आता बघा, याच्यामध्ये वीरमाता जिजाबाई शिवरायांना गोष्टी सांगतात. हे अफजल खानाचं वध, हे शिवरायांचा शाहिस्ते खानावरचा हल्ला. हे सगळं तुम्ही काढलं? हो, हे घोडकिल्लीत शिवराय व बाजीप्रभू, ही तानाजींची प्रतिज्ञा, अख्खा इतिहास आहे हो. तुमच्याकडे. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका बघू शकता. हे शहाजी राजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण. वॉन्टेड अप्पू राज. अप्पू काय? अप्पूराजे, छोटा छत्री. हे मी असंच इमॅजिनरी कॅरेक्टर बनवलं होतं, छोटा छत्री. एक मित्रांनो, खूप सुंदर आहे हे. तरी खरंच. आणखी आहेत माहिती का, पण ते माहित नाही आता. पण हा एक आठवत होतं, जो हा बॉक्स होता जो मला भेटला, त्याच्यामुळे मला वाटलं याच्यावर व्हिडिओ बनवावा. सो आज बनवला. आणि हे लेटेस्ट आहे बरं का, हे सगळे लहानपणाचे आहेत, पण हे लेटेस्ट इन्व्हर्स पेंटिंग आहे. बघू शकता. उलटे हा, काढले उलटे सगळे. काढले. हो. तर येस, सो हे दाखवायचं होतं मला तुम्हा सर्वांना. तुम्हाला वाटलं असेल काय असेल ते दाखवायचं होतं, पण एक माझ्या खूप हृदयाजवळचं आहे. कारण की यांनीच माणूस, म्हणजे मी तर खूप घडलो. कारण तुम्हाला कलेमधून पैसा कमावता येईल किंवा प्रतिष्ठा कमावता येईल, त्याच्यापेक्षा तुमचं सोल हॅपी राहायला पाहिजे. आणि कला हे काम करते असं मला वाटतं. हो, खरं. कारण यामधून मला काही पैसे किंवा काही नाही, पण मन खूप छान राहतं, क्रिएटिव्हिटी राहते माणसातली, आणि जगण्याला पण मजा येते. क्रिएटिव्ह माणसं भारी असतात हा. मला हा. भेटला. नाही, तशी पण क्रिएटिव्ह आहे, तुम्हाला कळलं जात की ब्लॉग मध्ये समजेल. तर आता झालं, आता आता मी तुम्हाला ठेवूया तसं काढलंय संदूक, तसं. हा संदूक तुम्हाला दाखवून झालेला आहे. आता हा मी भरतो, आणि आता परत ॲज पर रुटीन पुन्हा मी संध्याकाळी क्लिनिकला जाणार आहे, आणि तिथून येताना एकदा परत काही दाखवायचं, इथं पण हो. काहीतरी आहे. खूप महत्वाचं आहे. आता माझं पण थोडंफार हो. काही टॅलेंट असं नाहीये, पण रक्षाबंधन रिलेटेड आहे. हा, तर तर तेही तुम्हाला दाखवतो संध्याकाळी. सो चला, चलो, stay बाय tuned. बाय. मित्रांनो, आता इव्हिनिंग ओपीडी पण संपलेली आहे. भरपूर पेशंट झालेत, आणि सध्या काळजी घ्या, कारण की डेंग्यू आणि टायफॉइड खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे पाणी उकळून प्या, आणि शक्यतो बाहेर फिरताना फुल स्लीव्ज वगैरे वापरा. तर आता तुम्ही पाहू शकता, आता वाजले आहेत 11:30, आणि शिवानी पण मला घ्यायला आलेली आहे. आता आम्ही निघतोय, क्लिनिक बंद करतोय. हां, आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, स्वतः दाखवत होती, तिकडे पोहोचल्यावरच दाखवतो. चला. बाय बाय. सो जसं तुम्हाला मी बोललो होतो की तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे शेवटी. सो क्लिनिकमधून आता आम्ही एका ठिकाणी आलो आहे, आणि तुम्हाला दाखवतो शिवानीचं काय चाललं आहे ते. हॅलो. काय चाललंय तुझं, सांग बरं. आता रक्षाबंधन येतं, आणि दरवर्षी हे खूप स्पेशल असतं माझ्यासाठी. मी दरवर्षी माझ्या भावांना राखी पाठवते, आणि ते पोस्टानेच पाठवावं लागतं, कारण कोणीच जवळ राहत नाही. आता रोहित दादा आहे, जो बेंगलोरला राहतो. विकी भैया, विनय भैया आहे, तो दिल्लीला राहतो. बाकी निलेश भैया आहे, तो मुंबईला राहतो. संतोष भैया आणि आकाश भैया आहे, तो आंध्रात राहतो. आणि संदीप भैया पुण्यातच राहतो, पण तरीसुद्धा पोस्टाने पाठवावी लागेल. म्हणजे बघा ना, हिचे सगळे भावंड ऑल इंडियामध्ये हे कळते बघा. हां, प्रणव सुजय यांना जळगावला पाठवायचे. संदीप भैया आता पुण्यात अवेलेबल नाही आहे, तो आफ्रिकेला असतो, पण तरी पण त्याच्यासाठी खूप प्रेम.
आणि हे खूप छान वाटतं पाठवायला मला दरवर्षी. आणि ह्यावेळी लग्नानंतर पहिल्यांदा पाठवते मी राखी. अक्षरदादाला पण म्हणजे आजपर्यंत असं कधी झालं नाही की अक्षरदादाला मी डायरेक्ट भेटूनच राखी बांधली नेहमी. लग्नानंतर पहिल्यांदा असं आहे की माझा सक्का भाऊ अक्षरदादा त्याला सुद्धा राखी पाठवावी लागते. पण ठीक आहे, अंतर आहे पण प्रेम खूप आहे. तर सगळ्या दादा बहिणींना हॅपी राखी. आणि माझं छोटे छोटे गिफ्ट्स तर बघा मी काय दिलं आहे. नॉर्मली मी दरवर्षी काय पाठवते, आता फोनचा जमाना आहे, मेसेज आहे, सोशल मीडिया आहे, सगळं आहे. तरी पण मला लेटर लिहूनच हॅपी राखी असं सांगायला खूप आवडतं. असे मी प्रकारचे लेटर्स लिहिते. असं हळदी कुंकू तांदूळ साखर भरलेलं असतं, अशी राखी. आणि माझ्या दादाला छोटा बेबी आहे, सो त्याच्यासाठी हे खूप छान गिफ्ट असं मी दरवर्षी सगळ्यांना पाठवत असते. छान. येस. आणि मित्रांनो तर आजचा व्लॉग आता आम्ही एंड करत आहोत. आजचा व्लॉग नंबर 6 जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी सांगा कसं वाटतंय, काय अपडेशन काय असतं तर नक्की सांगा आम्हाला. आणि तुम्ही पण तुमचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करता हे कमेंटमध्ये सांगा. असंच काही करता का, माझ्यासाठी हे खूप इमोशनल आहे. आणि बघत राहा असेच आमचे व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगला. थँक्स फॉर सपोर्ट. धन्यवाद.